फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही। जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे, आज ते मायबाप आहेत महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे, हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे। मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे? लेकीला पुरीला आपल्या शिक्षणाला भविष्याला किती महत्व दिलं जातं? शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा। फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा आहेत, ती प्रचंड मोठी व्हावी। पण आमच्या लेकी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी, म्हणा महापक्ष हे सत्ता महानेता काय नेतृत्व। फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही। 500 मीटरवर। आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक 600 किलोमीटर इकडून तिकडे तुडीत जातात मुंबईपर्यंत। पण आपल्या लेकीबाळीला काही नाही रे देत हे। जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे, आज ते मायबाप आहेत महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे, हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे। धनगराच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे, कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवलेलं। कधी देणार आरक्षण? ही किती किती मोठं डोकं उघडा जरा मराठ्यांनी, जरा डोक्यात उजाडा पाडा तुमच्या। एका मीडियाच्या बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर का जात नाही? तिथं काय काळी जादू आहे का? ते म्हणे काळी जादू नाही, माझ्या पोरीची 10वीची परीक्षा आहे। आणि पोरगी म्हणली पप्पा तुम्ही जाऊ नका, परीक्षा झाल्यावर जाऊ। तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं, कारण पोरीची परीक्षा आहे, पोरीचं भविष्य आहे, पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं। 500 किलोमीटर गेले काय बुडून शाळा भविष्य। पण बघा शिक्षणाला नोकरीला लेकराला किती महत्व दिलं जातं। मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे? लेकीला पुरीला आपल्या शिक्षणाला भविष्याला किती महत्व दिलं जातं? शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा। स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी, मग बाकीचं बघायचं। हे फडणवीसांचं संदेश आहे। मग वर्षावर फिरशावर जाता येईल कुठे जायचं तिथं, असा त्याचा अर्थ होतो।